सर्व समाजातील बंधू आणि भगिनींनो, काय म्हणतात बापू कोणता ऐका जरा एक सगळं आतमध्ये आम्ही काल रात्रीपासून माननीय इथले जे पोलीस निरीक्षक आहेत चव्हाण साहेब यांच्याशी चर्चा करत होतो. त्यांना देखील आपण तक्रारीचा अर्ज दिलेला आहे की तुषार पाटलांवर गुन्हा दाखल करावा, त्याच्यावर अॅट्रॉसिटी करावी म्हणून आपण मागणी केलेली आहे. आपला अर्ज तिथे दिलेला आहे, आपला अर्ज तिथं स्वीकृत करण्यात आलेला आहे. आता या मतदारसंघाचे आमदार माननीय हेमंत भाऊ रासने हे या ठिकाणी ते आपल्या कुटुंबातलीच आहेत, कुटुंबातील एक व्यक्ती आहे. केवळ आमदार म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत नाही, तर ते आमचे बालपणापासूनचे मित्र आहेत, आमचे बंधू आहेत. त्यांनी आम्हाला या ठिकाणी समजूत घातली की आता जो झालेला प्रकार आहे त्या प्रकारामध्ये त्यांनी गंभीरतेने दखल घेतलेली आहे. त्याबद्दल ते तुमच्याशी बोलतीलच. मी तुम्हाला मातंग समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून आश्वस्त करू इच्छितो. आमची आता त्या पाटलाबरोबर साहेबांच्या ऑफिसमध्ये पाटलांना बोलून घेणार आहे. त्या ठिकाणी जे जे काय त्यांनी कारस्थानं केलेली आहेत त्या कारस्थानाबद्दल समाजाने ठरवले की त्यांनी ते माफी मागितली पाहिजे. त्यांनी व्हिडिओ तयार केला पाहिजे आणि लेखी माफी मागितली पाहिजे. आणि ज्या मातंग समाजावर विनाकारण गुन्हे दाखल केलेले आहेत ते तात्काळ त्यांनी मागे घेतले पाहिजेत. तर आम्ही त्याचा विचार करू. जर तो त्या पद्धतीने जर त्याने मान्यता दिली किंवा त्याने होकार दिला तर हा विषय जर ती आमची चर्चा फिसकटली तर आपण मोठ्या ताकदीने या ठिकाणी येऊन, पण अजून तुम्हाला सांगतो ताकद लावायची पण गरज नाही. या ठिकाणी ज्यांच्याकडे आता DCP म्हणून चार्ज आहेत असे माननीय मिलिंद मोहिते साहेब हे एकदम संविधानाबरोबर चालणारे वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांनी आणि माननीय ACP अनुजा मॅडम म्हणजे देशपांडे मॅडम यांनी देखील आपल्याला आश्वस्त केलेलं आहे. जर तुमच्या चर्चा